राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपल्या समोर आपल्याला गाडी येऊन जाते Hyundaiची क्रेटा मॉडेल आपल्याला म्हणता येईल, जी की म्हणता येईल एकदम बेस्ट मॉडेल म्हणता येईल. क्रेटा ई डिझेल मॉडेल म्हणता येईल. जीएसटी कट होण्यानंतर हिची प्राइसिंग आपल्याला 15,33,000 येऊन जाते आणि जी पहिली जीएसटी कमी व्हायच्या अगोदर हिची प्राइसिंग वगैरे आपल्याला 15,90,000च्या जवळपास होती. एक शोरूममध्ये आपल्या वाशिममध्ये. सध्या मी आपल्या परब Hyundai इथं उभा हो. आपल्या गाडीची कोणती गाडी वगैरे पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. आणि आपण आज नाही की या गाडीचा एक रिव्ह्यू करणार आहोत. फुल चाबी बदलते या टाईपने आपल्या गाडी चाबी येऊन जाते, लॉक अनलॉक बूटला ओपन. आणि ही येऊन जाते आपली फ्लिपची चाबी वगैरे असं आपल्याला बोलता येईल. आणि दुसरी की पण आपल्याला नाही का त्या टाईपची आपल्याला येऊन जातो. म्हणजे बेस मॉडेलची की वगैरे म्हणतात ते आपल्याला चांगली येऊन जाते, पण आतल्या साईडला आपल्या स्पीकर वगैरे आपल्याला काही मिळत नाही. तर मग मी सांगणारच आहे तसं. आणि आपल्या गाडीमध्ये आपण जर बोललो आता जसं की इंजन वगैरे म्हणता येईल आपल्याला, ते आपल्याला 1.5 लिटर संघ आपल्याला CRDI इंजन येऊन जातो, जे की डिझेल मॉडेलमध्ये आपल्याला मिळून जाईल. पेट्रोलमध्ये आपल्याला येऊन जाईल आणि डिझेलमध्ये पण येऊन जाईल. आणि डिझेल घेसाल तर आपले पॉवर वगैरे जास्त मिळून जाईल पेट्रोलपेक्षा. आणि याच्यामध्ये आपले जे 1.5 लिटर U2 CRDI इंजन येऊन जाईल, जे की 1493 CCमध्ये 4 सिलेंडर इंजन येऊन जाते, जे की आपल्याला 1 BHP आणि 250 न्यूटन टॉर्क काढून देईल. त्या संगत आपल्याला इथं टर्निंग रेडियस आपल्याला 5.3 मीटरमध्ये येऊन जाईल. आणि पेट्रोल टँक म्हणता येईल आणि आपल्या गाडीचा डिझेल टँक वगैरे म्हणता येईल ते आपल्याला 50 लिटर संघ येऊन जाते. आणि यामध्ये तुम्हाला DF म्हणजेच की युरिया पण टाकावा लागतो. लांबी वगैरे ते 43-30 mm मध्ये येऊन जाते. गाडीची रुंदी वगैरे आपल्याला 1790 mm आहे. आणि जे हाईट वगैरे म्हणता येईल गाडीची, जी आपल्या गाडीची उंची वगैरे म्हणता येईल ती आपल्याला 1650 mm मध्ये मिळून जाईल. जो आपल्या गाडीचा व्हीलबेस वगैरे म्हणता येईल ते आपल्याला 26-10 mm मध्ये आपल्याला आरामात मिळून जाईल. 190 mm चा गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स वगैरे मिळून जाईल. म्हणजेच की खराब रोड तुम्ही याला आरामात नेऊ शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. त्या संगत आपल्या गाडीमध्ये 433 लिटरचा आपल्या बुटस्पेस वगैरे पण मिळून जाईल. चार्जिंग वगैरेबद्दल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता याचे लाईट्स वगैरेबद्दल लाईट्स वगैरेबद्दल आपण जर बोललो, आपल्याला इथं DRS वगैरे येऊन जातात, इंडिकेटर्स इथे येऊन जातात आपल्याला. आणि हेडलाईटमध्ये आपल्याला इथं हॅलोजन सेटअपमध्ये आपल्याला प्रोजेक्टर येऊन जातो. तुम्ही याला पाहिजे असं LED कन्वर्ट वगैरे करायचं असं तर कन्वर्ट वगैरे आपण करू शकता. त्यासंगेच आपल्या खाली पण नाही का आपल्याला लाईट वगैरे येऊन जातो. आणि इथून हवा पास होण्यासाठी जागा येऊन जाते. टोचनची जागा या पर टोचनची जागावर आपल्याला इथे येऊन जाते. त्यासंग आपल्याला Hyundaiचं नवीन Hyundaiचा लोगो आपल्या सेंटरला येऊन जातो. आणि ही टाईपची आपल्या ग्रिल वगैरे येऊन जाते आपल्या क्रेटाची. आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या बोनटबद्दल एकदा. तर बोनट एकदा ओपन करूया. या हेडलाईन तुम्ही याला असं आरामात इथून ओपन करू शकतो. तसं याचं बोनट वगैरे बघसाल तर भारीच आपल्याला मिळून जाईल. वजनदार आहे तसं बोनट वगैरे. तर हा आपला येऊन जातो 1.5 लिटर संघ येणारा इंजन, जे की आपल्याला 1500 CC मध्ये आपल्याला येऊन जातो. जे की आपल्या BHP वगैरे म्हणता येईल ते आपल्याला 114 आणि 250 न्यूटन टॉर्क काढून देईल आपल्याला. तर याचं जे ऑइल लेवल वगैरे तुम्ही याला इथून चेकआउट वगैरे करू शकता, म्हणजे कमी वगैरे झाला असेल कधी तर. आणि टाकायचं तुम्ही इथून टाकू शकता, जसं सर्व्हिसिंगमध्ये गेल्यानंतर टाकतात. आपल्याला टाकायचं कामच नाही तसं नॉर्मली. बाकी वॉशबोर्ड वगैरे तुम्ही इथं टाकू शकता, वायपरचं पाणी वगैरे, बॅटरी वगैरे जे फ्युचर्स वगैरे म्हणता येईल ते आपल्या या साईडला येऊन जातात. बाकी आपल्याला इथं इन्शुरन्स वगैरे हे आपले प्रॉपर मिळून जाईल गाडीमध्ये. आणि याचं जे बोनट म्हणता येईल ते पण आपल्याला चांगलं वजनदार होऊन जातो. आता आपण बोलूया गाडीच्या टायर्सबद्दल. आपल्या गाडीच्या टायरमध्ये आपल्याला MRF कंपनीचे टायर येऊन जातात. समोर डिस आहे, मागं पण डिसच येऊन जातो. गाडीमध्ये ABS CBD हिल कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल हे सगळे फीचर्स येऊन जातात. त्यानंतर MRF कंपनीचे टायर आहेत. यामध्ये आपल्याला जे टायर्स वगैरे बोलता येईल ती 205 65 R16 इंचचा टायर येऊन जातो. ऑल ट्यूबलेस टायर वगैरे असं म्हणता येईल. स्टीअरिंग संग आपल्याला येऊन जातो एकदम बेस्ट मॉडेलमध्ये. आणि बेस्ट मॉडेल आहे तर स्टीअरिंग बेस्ट मॉडेल आहे तर आपल्याला इंडिकेटर्स वगैरे फेंडरवरतीच येतील, मिररवरती येणार नाहीत. आता आपण बोलूया आतल्या बाजूला. सीटचे कंट्रोल वगैरे आपल्या या साईडला इथे येऊन जातील. खाली ते मागं समोर करायचं असेल तुम्हाला खाली पण फीचर्स वगैरे येऊन जातो. आणि डिझेल टँक इथून याला ओपन वगैरे करू शकता. आणि राहिली गोष्ट आपल्या गाडीचं जे बोनट वगैरे म्हणते ते आपण त्याला इथून वगैरे ओपन करू शकता. आणि आपल्या डोर्सवरती आपल्याला विंडोचे कंट्रोल वगैरे आणि लॉक अनलॉक वगैरे, चाइल्ड लॉक सिस्टम वगैरे याचे कंट्रोल वगैरे येऊन जातील. स्पीकरसाठी जागा येऊन जाईल आपल्याला, पण या मॉडेलमध्ये आपल्याला जो स्पीकर वगैरे बोलता येईल ते आपल्याला स्पीकर वगैरे मिळत नाही. आता सध्या बसलेलो मी गाडीमध्ये, तर गाडीमध्ये आपले जे डिजिटल मीटर वगैरे आहे ना, ते याचं सध्या फ्यूज काढलेलं आहे. त्यामुळे नाही का सध्या तुम्हाला मी याच्याबद्दल दाखवू शकत नाही, कारण स्टॉकमध्ये असं म्हणता येईल बघ गाडी वगैरे उभी आहे एका टाईपमध्ये. आणि यामध्ये आपला Hyundaiचा लोगो वगैरे सेंटरमध्ये येऊन जातो. यासाठी आपले MID कंट्रोल वगैरे आणि याला तुम्ही ॲडजस्ट करू शकता. म्हणजे याच्यामध्ये असं दंडी वगैरे काहीच नाही आहे.
हेडलाईटचे कंट्रोल वगैरे आपल्या या साईडला येऊन जातात, हेडलाईट इंडिकेटर्स, आणि या साईडला आपले वायपरचे कंट्रोल वगैरे म्हणता येईल. त्यानंतर आपण बोलूया आपल्या एसी वगैरेबद्दल. आपल्याला मॅन्युअल एसी वगैरे येऊन जाते गाडीमध्ये, ऑटोमॅटिक एसी वगैरे पण मिळत नाही. ह्या संगीत आपल्याला या साईडला इथं म्युझिक सिस्टम वगैरे तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, म्हणजे लावाच लागेल तुम्हाला, कारण कंपनी आपल्याला मिळत नाहीये. तुम्ही पाहिजे तसं ॲक्सेसरीज टाकू शकता याच्यामध्ये कंपनीद्वारा पण. आणि खाली आपल्याला 2 चार्जिंग पण येऊन जातात, एक आपलं टाईप सी आहे आणि 12 व्होल्टचं आपल्याला मिळून जाईल. इथं डमी जागा आहे, इथं काही मिळत नाही. गाडीमध्ये आपल्याला 6 स्पीड ट्रान्समिशन वगैरे आपल्याला मिळून जाईल, आणि आपलं येऊन जातो इथं रिव्हर्स गिअर वगैरे आपल्याला मिळून जाईल. याचं कसं आपल्याला असं शिफ्ट असं वरती दाबून नाही काय असायला फोर्ड करावं लागेल फर्स्ट गिअरकडे, पहिल्या गिअराकडे. त्यानंतर आपण बोलू इथं आपल्याला हँडब्रेक वगैरे येऊन जाते मॅन्युअली, आणि आमर्स वगैरे आपल्याला या साईडमध्ये इथं येऊन जाते. चांगलं सामान वगैरे त्यामध्ये आपण ठेवू शकतो, तसं इथं पण सामान वगैरे ठेवू शकतो. आणि गाडीमध्ये सेफ्टीसाठी आपण बोलायला गेलो आपले 6 एअरबॅग वगैरे मिळून जातात, आणि याची विंडो कंट्रोल वगैरे मिरर कंट्रोल वगैरे म्हणतात, ते आपल्याला बेस मॉडलचे या टाईपमध्ये आपल्याला मिळून जातात. गाडीमध्ये जे आयडल स्टॉप बटन, ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे असतं, त्याचे कंट्रोल वगैरे आपल्याला या साईडला इथे मिळून जातात. आता बोलूया आपण सेकंड रो मध्ये. तर सेकंड रो मध्ये आपल्याला स्पेस वगैरे चांगला मिळून जातो. 5 जणांच्या हिशोबाने आपल्या गाडी एकदम चांगली होऊन जाते. फॅमिलीच्या हिशोबाची आपण बोललो तर सगळ्यात पहिले आपण बोलूया एसी बद्दल. आपल्याला इथं 2 एसी पण येऊन जातात, खाली चार्जिंग पॉईंट आणि फोन होल्डर वगैरे म्हणता येईल आपल्याला. फोन वगैरे तुम्ही तिथे ठेवू शकता चार्जिंग लावून. बाकी खाली आपला स्पेस वगैरे पण बडे येऊन जातो. आणि इथं आपल्याला येऊन जातो 2 हेडरेस्ट वगैरे, आणि आर्मरेस्ट वगैरे आपल्याला या बाजूला इथे येऊन जातो. गाडीमध्ये आपल्या नॉर्मल लाईट वगैरे येऊन जाते, येलो कलरमध्येच आहे. ते पण आपल्या समोर येत नाही, फक्त आपल्या मागेच इथे येऊन जाते. त्यानंतर आपण बोलूया आपल्या गाडीमध्ये. तर स्पेस वगैरे आपल्याला चांगला मिळून जातो, आणि आपल्या हर जागी असं हँड्स वगैरे पण म्हणता येईल. गाडीमध्ये आपल्या 6 एअरबॅग वगैरे पण येऊन जातात, आणि जे सीट वगैरे म्हणतात ते आपल्याला ॲडजस्टेबल आहेत. म्हणजे ड्रायव्हरची जर हाईट वगैरे जर छोटी किंवा उंच जर असेल त्यानुसार ड्रायव्हर वगैरे सीट बेल्टला ॲडजस्ट वगैरे आपण करू शकतो. त्यामध्ये आपल्या ग्रे टाईपची फिनिशिंग आपल्याला इथे येऊन जाईल. बाकी आपल्या गाडीमध्ये आपण मागून जर आपण बोललो तर आपल्या गाडीमध्ये आपल्याला वायपर वगैरे आपल्याला काही मिळत नाही, ग्रॅडन वगैरे काहीच मिळत नाही. फक्त आपल्या इथं येऊन जाते हॅलोम स्टॉपने वगैरे, नॉर्मल इंटिना वगैरे येऊन जाईल. आणि गाडीमध्ये आपल्याला रुफर्स वगैरे पण येत नाही. इथं ह्युंडाईचं लोगो इथं येऊन जाईल, आणि इथे येऊन जाते आपल्याला क्रेटाची बॅजिंग वगैरे. बाकी आपण बोलू बुटफेस वगैरेबद्दल, तर 433 लिटर आपल्या बुटफेस वगैरे येऊन जाईल गाडीमध्ये. आणि या साईडला आपल्याला येऊन जाईल तिथं स्टेपनी टायर वगैरे. इथं तुम्ही सामान आरामात काय जे ठेवायचं ठेवू शकता, आणि सीटला फोल्ड वगैरे पण करू शकता. त्यानंतर आपण बोलूया नंबर प्लेटवरती आपल्याला पिवळ्या कलरच्या लाईट वगैरे येऊन जाईल आपल्याला. रिव्हर्स लाईट वगैरे आपल्या खाली येऊन जाईल, आणि 4 पार्किंग सेन्सर वगैरे जातात गाडीमध्ये. कारण की आपल्या गाडीमध्ये सेन्सर आपलं म्हणजे टचस्क्रीन नाही, आपल्याला कॅमेरा वगैरे तर मिळतच नाही, तसं आपल्याला बोलता येईल असं. त्यानंतर आपण बोलू साईडमध्ये, तर इथून याच्यामध्ये डिझेल टाकू शकता. डिझेल आणि युरिया आपल्याला टाकावा लागतो. ही आपली येऊन जाते क्रेटाचं बेस मॉडेल, म्हणजेच की क्रेटा ई मॉडेल आपला असं बोलता येईल. 15,33,000 मध्ये आपली एक्सशोरूम जात आहे आपल्या वाशिममध्ये. वगैरे टाकायची असेल, गाडी परचेस वगैरे करायची असेल, आपल्या प्रब ह्युंडाईला व्हिजिट वगैरे करू शकता. तसंच तुम्हाला शोरूमचा नंबर वगैरे पण तुम्हाला मिळून जाईल. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल फॉलो वगैरे करा, आणि तुम्हाला नवीन कोणताही व्हिडिओ बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्ही सांगा नवीन व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.